नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर खूप दिवसाने व्हिडिओ येतोय। तर आज आपण बघणार आहोत ब्राउनीची रेसिपी। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे डार्क कंपाऊंड। मोर्डे कंपनीचं मी ते चॉकलेट घेतलेलं आहे डार्क, ते 150 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे। कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता, पण डार्क चॉकलेट घ्या। आणि त्यामध्ये 50 ग्रॅम बटर घेतोय। अनसॉल्टेड बटर वापरायचं आपल्याला इकडे, तर मी ते घेतले। आणि कंडेन्स मिल्क हे पाऊण कप घ्यायचं आहे, जे मी घरी बनवलेलं आहे। त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे ह्याआधी। तर कंडेन्स मिल्क पाऊण कप, आणि जे आपण बटर आणि चॉकलेट घेतले ते आपल्याला डबल बॉईल करून गरम करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला आधी थंड करून घ्यायचं आहे, गरम नाही वापरायचं आहे। व्यवस्थित त्याच्या गुठळ्या आणि चॉकलेट आहे ते व्यवस्थित मेल्ट व्हायला हवं, त्याच्यात बबल्स नसायला हवे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता मिश्रण आपलं व्यवस्थित झालेलं आहे थंड। त्यामध्ये हे जे मी होममेड कंडेन्स मिल्क बनवलेलं आहे ते मी 3/4 कप वापरते आहे। 3/4 वापरल्याने काय होतं आहे की आपल्या ब्राउनी आहे, जी आपली ब्राउनी आहे ती व्यवस्थित गोडीला होईल। आणि हे आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक कप मैदा मी ऑलरेडी चाळून घेतलेला आहे। हा एक कप मैदा मी घेतलेला आहे, आणि त्यामध्ये आता मी 2 टेबलस्पून कोको पावडर वापरते आहे। कोको पावडर मी इकडे लाईट वापरले, तुम्हाला जर डार्क हवी असेल तर डार्क पण वापरू शकता। पण 2 टेबलस्पून कोको पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर। सोडा नाही वापरायचा आपल्याला, सोडा वापरला तर आपल्या इकडे केक तयार होईल, त्यामुळे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर। आणि आता हे जे तिन्ही मिश्रण आहे ड्राय, ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित। जे आपण चॉकलेट आणि बटर मेल्ट केले त्यामध्ये चाळायचं आहे आपल्याला। आता आपण हे एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं, जसं आपण केकसाठी बॅटर करतो त्याप्रमाणेच आहे। एक कट अँड फोल्डमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण। आणि खूप दिवस मध्ये व्हिडिओने आलेत, त्यासाठी क्षमा असावी। आणि आता परत तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। जर व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओवर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा। अशा पद्धतीने व्यवस्थित आता मिक्स। आणि आता अशा प्रकारे आपल्या इकडे मिश्रण मिक्स झालेलं आहे। आणि ह्यामध्ये आपल्याला इथे 2 टेबलस्पून दूध घ्यायचं आहे। दूध हे आपलं रूम टेम्परेचरवर असलेलंच घ्यायचं आहे, पाणी नाही टाकायचं आहे। 2 टेबलस्पून दूध घेतो आहे, आणि परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ओव्हन मी 180 डिग्रीवर 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलं आहे। आणि ट्रेसुद्धा मी तयार ठेवलेला आहे। ट्रेला मी ऑइल लावून बटर पेपर पसरवलेलं आहे। आणि बटर पेपर मी खूप मोठा ठेवला आहे, कारण का जी आपली ब्राउनी असते ती चिकट असते, त्यामुळे काय होतं की पटकन ती बाहेर येत नाही। त्यामुळे बटर पेपर मोठा असेल तर आपण ब्राउनी थंड झाली की बटर पेपर खेचून काढू शकतो, अशी ती डायरेक्ट टॅप होत नाही। त्यामुळे बटर पेपर हा मी मोठा घेतलेला आहे बघा। आणि ऑइल लावून त्याला व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे बॅटर केलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे, ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे एक समान। आता हे बॅटर ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित पसरवून घेऊयात।
बॅटर आपलं जास्त पातळ नसतं, ही ब्राउनी आहे त्यामुळे बॅटर घट्ट असतं आणि चिकट पण असतं. आता एक समान व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊयात. व्यवस्थित झालेलं. आता टॅप करून आपल्याला ओव्हनमध्ये 10-25 मिनटासाठी 180 डिग्रीवर ठेवून द्यायचं आहे. आता मी ओव्हनमध्ये ठेवून देते आणि 25 मिनटानंतर आपण बघूयात. आता इकडे आपली ब्राउनी तयार झालेली आहे. व्यवस्थित परफेक्ट ब्राउनी आपली इकडे तयार झालेली आहे. आणि आता ही आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवायची आहे थंड व्हायला आणि नंतर ती काढून घ्यायची आणि परत फ्रीजमध्ये आपल्याला ती एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. ही बघा मी 1 तासाने बाहेर काढले फ्रीजमधून. आता सध्या तुम्हाला ही अशी दिसेल, पण नंतर ती थोड्या वेळाने व्यवस्थित आपल्या मूळ पदावर येईल, म्हणजे ती नरम होईल. अशा पद्धतीने घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.